मनसेचे युवा अध्यक्ष अमित ठाकरे आज चेंबूरमध्ये आले होते आणि सर्व घरगुती गणपती त्यासोबतच मंडळांना त्यांनी भेट दिलेली आहे। आणि यापैकी एक देखावा आपण या ठिकाणी पाहतोय। महिला अत्याचाराच्या विरोधातला देखावा माऊली तोरवे यांनी त्यांच्या घरात साकारलेला आहे आणि माता भगिनींची सुरक्षा तूच कर रे गणपती बाप्पा असा आशय या देखाव्यामध्ये आहे। आणि यालाच अनुसरून अमित ठाकरे यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की महिला डिफेन्ससाठी महिला सुरक्षेसाठी आता मनसे रस्त्यावर उतरणार आहे। नेमकी ही संकल्पना काय असणार आहे आपण जाणून घेणार आहोत माऊली तोरवेंकडून। अमित ठाकरे या ठिकाणी आले, त्यांनी बाप्पाला नमस्कार केला आणि महिला अत्याचाराचा जो काही देखावा तुम्ही या ठिकाणी उभारलेला आहे, मग ते बदलापूर अत्याचार असू द्या किंवा यापूर्वी महिलांचे बरीचशी प्रकरणं असू द्या, यावर नेमकं भाष्य काय केलं अमित ठाकरे यांनी? माननीय अमित साहेबांनी या ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि ह्या जो महिलांच्या अत्याचाराचा देखावा पाहून आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून रोज कुठली ना कुठली घटना महिला अत्याचाराची समोर येत आहे आणि त्या कमी होताना नाव घेत नाहीत। याबद्दल सरकारकडून आणि न्यायव्यवस्थेकडून काही अपेक्षा लोकांना राहिलेल्या नाहीत। म्हणून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे युवा नेते माननीय अमित साहेबांनीच आज आम्हाला सांगितलं की महिलांच्या सेल्फ डिफेन्ससाठी आपण असे कार्यक्रम राबवले पाहिजेत, त्यांच्यासाठी आपण आंदोलन उभारली पाहिजेत, जेणेकरून महिलांना स्वतःची सुरक्षा स्वतः करता येईल। नक्कीच, पण कधीपासून सुरू होणार आहे ही? गणपती झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे कार्यक्रम संपूर्ण मुंबई आणि सर्व महाराष्ट्रभर आपल्याला राबवायचे आणि त्याची सुरुवात गणपतीनंतर होईल। ही संकल्पना डोक्यात कुठून आली तुमच्या? आता बघा, आपण नेहमी रोजच ज्या ठिकाणी आपण राहतो त्याच्या आजूबाजूला सुद्धा अशा घटना घडतात। आता बदलापूरची घटना घडलेली आहे आणि आपण समाजामध्ये एक जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे। झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आमचा ह्या देखाव्यातून एक प्रयत्न होता। आम्ही दरवर्षीच कुठला तरी सामाजिक संदेश देणारा देखावा करतो। या ठिकाणी आज या वर्षामध्ये भरपूर अशा महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे सरकारचं आणि प्रशासनाचं कुठेतरी लक्ष वेधलं जावं हा आमचा प्रयत्न आहे। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।